अमरावती जिल्ह्यामधील मोर्शी आणि वरुड तालुका हा आधीच ड्राय झोनमध्ये असून मागील 2 वर्षांपासून दुष्काळाने मोर्शी व वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांची लाखो संत्र्यांची झाडे ही पाण्याअभावी वाळलेली आहेत। यावर्षी सुद्धा पावसाने दगा दिल्यामुळे अप्पर वर्धा धरणामध्ये फक्त 10% जलसाठा शिल्लक आहे। मोर्शी व वरुड तालुका इतर गावांसाठी अमरावती शहराला पाणी पुरवठ्यासाठी टंचाई जाणवत आहे आणि शासनाद्वारा सोफिया औष्णिक वीज प्रकल्पाला ऊर्ध्व वर्धा धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा करण्यात येत आहे। अप्पर वर्धा धरणातून सोफियाला विद्युत प्रकल्पाचा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात यावा व पाण्याअभावी शेतकऱ्यांचे जीवन जे होरपळून निघाले आहे ते कुठेतरी थांबावे। मोर्शी तालुक्यातील गावांना 8 ते 10 दिवस पाणी मिळत नाही। पिण्याच्या पाण्याची प्राथमिकता बघता आजपासूनच सोफियाचा पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात यावेत। सोफियाला दिले जाणारे 24,000 हेक्टर सिंचन क्षमतेचे पाणी बंद करावे। विदर्भासह संपूर्ण राज्यामध्ये पाणी टंचाईची भीषणता लक्षात घेता मोर्शी व वरुड तालुक्यासह अमरावती शहर आणि बडनेरा वासियांमध्ये सोफिया विरुद्ध असंतोष खतखतत आहे। एकीकडे वरुड मोर्शी तालुक्यातल्या 18,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालं, शेतकऱ्याच्या संत्र्याचे झाडं वाढले, शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि दुसरीकडे मात्र कंपनीचे लाल पुरवल्या गेल्या जात आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा फ्लो त्या कंपनीला देऊन शेतकरी मात्र संपण्याच्या मार्गावर या सरकारने आखलेला आहे। त्यामुळे सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला देण्यात येणारे पाणी 7 दिवसात बंद करावे, अन्यथा 7 दिवसानंतर पाणी प्रश्न समिती तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा पाणी प्रश्न समितीच्या वतीने शासनास देण्यात आलेला आहे। आमच्या गावाला लागून लगतच असलेल्या अप्पर वर्धा धरणातून आम्हाला पाणी न मिळता, शेतीसाठी पाणी न मिळता, संत्रा बागांसाठी पाणी न मिळता सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाला भर उन्हाळ्यातही पाणी दिलं, आमच्या मोटारी काढून घेतल्या आणि सोफियाचा जो काही त्यांचा रिझर्व्ह फंड होता जो त्यांनी पाणी वापराबद्दल द्यावाचा होता तो सुद्धा पाण्याचा पैसा त्यांनी दिलेला नाही। मग हे जे धरण आहे हे शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी आहे की सोफियासाठी आहे? आमचे पालकमंत्री हे जनतेसाठी आहे की सोफियावाल्यांसाठी आहे? म्हणजे हे पाणी यांनी स्वतःच्या स्वार्थ हेतू या सर्व पुढाकारांनी विकलं आहे। मग आम्ही काय इथं आमच्या गावाजवळ जे लगत धरण आहे याचा फायदा आम्हाला काय? ब्युरो रिपोर्ट मोर्शी।